श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज सोमवती अमावस्या. सकाळी अंघोळ करताना पाण्यात मिसला ही एक वस्तू, झटक्यात पालटेल नशीब, होईल तगडा फायदा. सोमवती अमावस्या सोमवार 15 जून 2026 रोजी आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केल्याने पुण्यफळ मिळते असं म्हणतात. जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. अधिक मास अमावस्या तिथीची शुभ वेळ कोणती? सोमवती अमावस्या तिथी प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8:23 असणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य मिळते. अधिक मासाच्या दिवशी काय करावं? सोमवती अमावस्या आणि अधिक मास अमावस्या एकाच दिवशी असल्याकारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीत स्नान करू शकता. गंगाजळ मिश्रित पाण्याने स्नान करा. या दिवशी भगवान शंकराच्या भक्तिभावाने पूजा करावी. पितरांसाठी प्रार्थना आणि तर्पण करावे. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी. आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. ज्येष्ठ सोमवती अमावस्येची तिथी. ज्योतिषांच्या माहितीनुसार ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:24 वाजता संपेल. सोमवती अमावस्येचे महत्त्व. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करण्याची आणि भगवान शंकरांनी देवी पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो. तसेच वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही असं म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील देवघरात किंवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला पाणी, चंदनाचा लेप आणि बेलपत्र अर्पण करावे. तसेच भगवान शंकराला खीर तर्पण करावी. यामुळे पुण्यफळ मिळते अशी मान्यता आहे. आज साजरी केली जाणार आहे सोमवती अमावस्या. अत्यंत खास आहे. या दिवशी सकाळी केलेला एक छोटा उपाय तुमचं नशीब बदलू शकते. कोणता आहे हा उपाय जाणून घ्या. सोमवारी येणाऱ्या या अमावस्येला धार्मिक शास्त्रामध्ये सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. त्यात ही अमावस्या ज्येष्ठ अधिक मासात आल्याने या अमावस्येचे महत्त्व अनेक पटीने वाढते. हा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र संयोग मानला जातो. या दिवशी व्रत, उपासना, दान आणि विशेषतः पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महापुण्य देणारे मानले गेले आहे. जर तुम्हाला कोणत्याही पवित्र नदीवर स्नानासाठी जाणे शक्य नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. ज्योतिषशास्त्र एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहे. सकाळी घरात अंघोळ करताना तुमच्या अंघोळीच्या पाण्यात फक्त एक गोष्ट मिसळल्यास तुमचे नशीब झटक्यात पालटू शकते आणि तुम्हाला जीवनात तगडा फायदा होईल. आज सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या अमावस्येला एक प्रभावी उपाय केल्याने तुमचे नशीब पालटू शकतो. सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर मीठ मिसळा. मिठामध्ये सोबदालची आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो. अशा वेळी मीठ मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यास तुमच्या शरीराभोवती आलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. जर तुमची महत्त्वाची कामे ऐनवेळी रेंगाळत असतील किंवा नशिबाची साथ मिळत नसेल तर आजचा दिवस किंवा आजचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. या विशेष स्नानामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे अशुभ दोष दूर होतात, ज्यामुळे रखडलेली कामे वेगाने मार्गी लागून नशीब चमकते. मिठाचा संबंध थेट धनवैभवाशी, देवी माता लक्ष्मीशी आणि राहू केतूच्या दोषाचे निवारण करण्याची आहे. सोमवती अमावस्येला मिठाच्या पाण्याने स्नान केल्याने घरातील दरिद्रता दूर होते आणि व्यवसायात किंवा नोकरीत पैशाची आवक वाढवण्याचे नवीन मार्ग मोकळे होतात.
उद्या सोमवती अमावस्या, कितीही इच्छा असेल तरी खाऊ नका हा एक पदार्थ. भोगावे लागतील वाईट परिणाम. अमावस्येच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते. आज कोणता पदार्थ खाणं टाळावा जाणून घ्या. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अमावस्या तिथीला पितरांचा दिवस मानला जातो. ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या आज साजरी केली जाणार आहे. अधिक मासात येणारी ही अमावस्या आणि त्यातही सोमवारी असणारा हा सोमवती अमावस्येचा दुर्मिळ योग अत्यंत पवित्र मानला गेला आहे. या दिवशी स्नान, दान, उपवासाला विशेष असे महत्त्व असते. पुराणानुसार अमावस्येच्या पवित्र दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते. किती इच्छा झाली तरी घरात मांसाहार करू नये आणि खाऊही नये. असे न केल्यास संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतात. पितर होतात नाराज आणि लागतो पितृदोष. अमावस्या तिथी ही पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. आज अधिक मासातील अमावस्या असल्याने पितर पृथ्वी लोकावर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अशी मान्यता आहे. अशा पवित्र दिवशी घरात मांसाहार किंवा तामसिक भोजन बनवल्याने पितर अत्यंत नाराज होतात आणि कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य. शास्त्रानुसार मांसाहार तामसिक अन्नामध्ये मोडतो. अमावस्येच्या दिवशी विश्वात नकारात्मक शक्तीचा प्रभाव आधीच जास्त असतो. अशावेळी घरात मांसाहार केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते, ज्यामुळे सुख शांती हरून आर्थिक संकट किंवा दारिद्र्य येऊ शकते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी देवांचे देवता महादेवाची पूजा केल्याने आणि काही विशेष मंत्राचा जप केल्याने महादेव आणि पूर्वज प्रसन्न होतात आणि व्यक्तीला पितृदोषापासून मुक्तता मिळते. हिंदू धर्मामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यासोबतच त्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते. असे मानले जाते की पूर्वजांना प्रसन्न केल्याने आपल्या सर्व संकटांपासून मुक्तता मिळते. पौर्णिमेच्या तिथीप्रमाणे अमावस्येलाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने व्यक्तीला पितृदोषाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथाची पूजा केल्याने आणि काही विशेष मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीला महादेवाचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितृमंत्र. ओम पितृदेवताय नमः. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्. ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः. स्वाहाय स्वाधाय नित्यमेव नमो नमः. ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेवाय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयात्. महादेवाला समर्पित सोमवारी अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते. सोमवारी चंद्राचा दिवस आहे. या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्य फळ प्रदान करणारा आहे. शास्त्राप्रमाणे सोमवार येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याने जीवनातील कष्ट नाहीसे होतात. 1. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पण करावे. प्रभू विष्णूंच्या नावाचे एक जानवं आणखी पिंपळाला अर्पित करून प्रार्थना करावी. नंतर 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवावं. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. नंतर कळत नकळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची माफी किंवा क्षमा मागावी. 2. सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा. याने पितृदोष दूर होतो. 3. पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. 4. सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. 5. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो. 6. सोमवती अमावस्येला निम्न मंत्र जाप करावा. 7. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो.
8. सोमवती अमावस्याला निम्न मंत्र जाप करावा. मंत्र: अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती आणि हे 7 मोक्षाचे स्रोत आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.